नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच म्हणजे जवळजवळ 2-3 महिन्याच्या गॅप नंतर आपण आलेलो आहे. आपल्याबरोबर ओजी ड्रायव्हर आहे नेहमीचा आपला ओजी मी आहे खरं, पण मला काही ते ड्रायव्हिंग देत नाही. तर आपण आता निघालेलो आहे एकविरा मातेच्या मंदिरात लोणावळ्याला. तुम्हाला माहीत नसेल तर मी नवीन लोकेशनला शिफ्ट झालेलो आहे तळेगावमध्ये, तिथून जवळच आहे म्हणून निघालो आहे. तर आपण आता ओल्ड मुंबई पुणे हायवेला अग्रेसर झालेले आहे. तर मित्रांनो, गाडी वगैरे पार्किंगला लावायला तिथं गेलेले आहेत आणि मी इथं समोर आलेलो आहे. उतरलोय गाडीतून, आता जायचं वरती, चालत जाणार आहे आम्ही. तर थांबतो त्यांच्यासाठी. इथून रस्ता जातो आणि खाली एक मंदिर आहे ना, खालून एक रस्ता येतो आणि मग ते इथं जॉईन होतात. आम्ही गेलतो वर आणि येताना ह्या रस्त्याच्या जागी त्या रस्त्याला जॉईन होऊन गेलो खाली. तर अशी चुकामुक होऊ शकते गाईच. रस्ता तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो, मला रस्ता दाखवतो पुढे गेल्यावर. इथं बघू शकता दुकानं आहेत बरीच. काय खरेदी करायची असेल, देवीच्या दारात येऊन काय घ्यायचं असेल, अगरबत्ती, फळं, फुलं, पेढे, तर घेऊ शकता. बघू शकता पायऱ्या एकदम स्ट्रेट. जर प्रोफेशनलिझम बघू शकता. आणि जर मी कॅमेऱ्यात बघून चढत राहिलो तर खाली तोंडावरती पडण्याची शक्यता आहे. मध्ये दिसतंय का हे मंदिर आहे. चला. तर बघू शकता आपण अशा प्रकारे पोचलेलो आहे मंदिराच्या गेट. आणि खाली खूप चिखल आहे, त्यामुळे खाली बघून चालायला लागते. चला पोहोचलोय. बघा अण्णा काय पोहोचते मध्ये. बघा ह्याला फोटो काढायचा आहे. ह्याचं दरवेळेसच नाटक आहे. तरी इथे पोहोचलो म्हणून. हा थांब की. बघू शकता मित्रांनो, माझ्या मागं जरा आवाज येतोय का? हे एकविरा मातेचं मंदिर आहे आणि हे केव्ज आहेत, कोणत्या कार्ली केव्ज आहेत. बघू शकता. आपल्याला जिओग्राफीमध्ये होत्या, कितवीच्या जिओग्राफीमध्ये होत्या आणि 8वीच्या जिओग्राफीमध्ये होत्या असं लालाचं म्हणणं आहे. त्याच्या नॉलेजवर चालू, कारण आपल्याला एवढं नॉलेज नाही. आला आहे याचं म्हणणं होतं. तर इथं कार्ला केव्जमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे गाईस. किती तिकीट आहे ते बघतो आम्ही आणि सांगतो तुम्हाला. बघू शकता त्या कार्ला केव्ज आहे, तिथून जिना आहे. इथली गर्दी बघून आम्ही आता देवीचं मुखदर्शन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघू शकता. आणि हा केव्ज बघा खूप मोठं आणि तिथं मला बॅक कॅमेरा दाखवतो थांबा जरा. आणि इथं कोंबडा वगैरे कापण्याची प्रथा दिसते, जे की खूप चुकीचं आहे. पण आता इथं समजत बसलं तर आपल्याला मार द्यायला लागेल. तर देवीचं मुखदर्शन अशा प्रकारे 5 मिनिटात आपण घेतलेलं आहे. लाईन खूप मोठी आहे आणि त्यामुळं आपण देवीचं मुखदर्शन घेतलेलं आहे. आणि आता परतच्या वाटचालीला निघालेलं आहे. मध्ये आधी काय आलं तर दाखवतो. कार्ला केव्ज बंद आहे, तिथं आपण काही जाऊ शकत नाही. परत कधीतरी येऊ. कमेंट लाईकचं टार्गेट 50 लाईक आले की आपण जाऊ कार्ला प्लस भाज्या केव्ज दोन्ही. 50 लाईक्स आले तर कार्ला प्लस भाज्या केव्जचा व्हिडिओ नक्कीच येईल. तर मित्रांनो बघू शकता देवाची पालखी आलेली आहे, देवीची पालखी सॉरी. आणि काय 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 असतं त्या पालखीत ते दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो, देवीची पालखी आता मंदिराजवळ पोहोचलेली आहे आणि आम्ही आता पालखीला नमस्कार करून देवीचे दर्शन घेऊन खाली निघालेला आहे आणि जाता जाता काहीतरी ट्रीट देतो बॉस. इथे कारला केव्स बद्दल माहिती दिली आहे, तुम्ही वाचू शकता झूम करून. पॉज करून वाचू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता आपण पेढे दाखव रे. पेढे घेतलेले आहेत पेढे इथे. दाखवा आपण. 100 पेढे घेतलेले पेढे. हा. तर निघालो आता पेढे घेऊन. टेस्ट तुम्हाला कळणार नाही व्हिडिओमध्ये, पण एक नंबर आहे. टेस्ट एकदम कडक आहे आणि टेस्ट घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल एकविरा माता मंदिर, कारला केव्स जवळ, लोणावळ्याच्या थोडंसं अलीकडं, तळेगावच्या थोडंसं पुढं येऊ शकता तुम्ही. पावसाचा आला तर उतरताना सांभाळून उतरा. वाट लागेल. इकडे तर मित्रांनो, आतमध्ये आल्या एक देवीचं मंदिर आहे. खाली येता मध्येच वाटेत एक देवीचं मंदिर बघू शकता. इथं फोटो काढण्यास सक्त मनाई लिहिलंय, पण मी व्हिडिओ काढतोय फक्त तुमच्यासाठी गपचुपीत. 65 रुपयाची भंगार भाज्याची प्लेट खाऊन. भंगार नाही म्हणू शकत, पण 65 रुपयाप्रमाणे भंगार चाललंय. 45 पर्यंत बराबर आहे. 30 15 रुपये. 15 रुपये आमच्या 20ला कॅमेरा करू शकत. तर 65 रुपयाची भाजीची प्लेट खाऊन चाललं. तर थोडीशी फसवणूक झाल्यानंतर आम्ही आता गाडीकडे चाललोय. फसवणूक काय झाली तर वरती पेढे घेतले 120 रुपयाचे पावशेर आणि खाली आलं तर कळले ते होते 80 रुपये पावशेर. अशी फसवणूक कुठं पण होऊ शकते. तर कृपया जरा चौकशी करून काही सुद्धा घ्या. तर मित्रांनो, फोटो करून इथं रात्र घालवणार आहे. बॉयकॉट अशी तुम्हाला नाही, एक फोटो वगैरे काय नाही. आता जातो, आपला निरोप घेतो स्टेशनला. तळेगाव वगैरे भावना सोडून आम्ही आशिष आणि मी जाणार आहे पुण्याला. तर पुढचा ब्लॉग लवकरच आहे का? लवकरच जाणार आहे नाही ते नंतर सरप्राईज कुठे जाणार आहे. सरप्राईज हे बघा गाडीत बसले त्याला बीप करणार. चालतंय. भेटूयात परत नवीन ब्लॉग मध्ये. त्यासाठी प्रणव आंदल ब्लॉगला सबस्क्राईब करा.